पासून आमची सुरुवात होते. तिथून पाण्यालाच 1 ते अर्धा तास त्यातच जातो. नदी ती पण वाटते, मग नदी जायला लागते, लय लांब होत. पाणी पाहिजे गावामध्ये. सगळ्या गावात पाणी गेलंय, फक्त आमच्या वाडीत नाही पाणी आलं अजून. नमस्कार, महासत्ता टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मी आहे अजय गायकवाड. कर्जत तालुक्यातून आपण बघितलं तर कर्जत प्रेस क्लब या संघटनेने एक नवा उपक्रम राबवलेला आहे. एकीकडे जर बघितलं तर सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न भेडसावतोय तो म्हणजे पाण्यासंदर्भात. पाणी सध्या बघितलं तर अनेक तालुक्यामध्ये अनेक ठिकठिकाणी जी अशी गावं आहेत की त्यांना पाण्याची खूप मोठी समस्या आहे. मात्र अशा वेळी अधिकारी असतील, तेथील लोकप्रतिनिधी असतील, यांचं कायम या गाववाड्यांवर दुर्लक्ष राहिलेलं आहे. आणि हाच मुद्दा आम्ही उचलून धरत कर्जत प्रेस क्लबच्या संघटनेच्या माध्यमातून याला आम्ही वाचा फोडण्यासाठी आज आम्ही कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेटारवाडी या वाडीमध्ये आलेलो आहे. पेटारवाडीसह अशा अनेक जर वाड्या आहेत तर 12 वाड्या आहेत ज्या खांडस ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येतात. आणि अशा या 12 वाड्यांना पाण्याची खूप समस्या आहे. मुख्यतः आपण जर बघितलं तर माझ्या मागे जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये जर पाहिलं तर मी मुद्दाऊन दाखवेल, माझ्या सहकाऱ्यांना सांगेल की ती विहीर पहिले दाखव, कारण का जी पाण्याची जी भीषणता आहे ती तुम्हाला तीव्रता दाखवता येईल. एकंदरीत जर बघितलं तर ही जी विहीर आहे हे पावसाळा गेला आणि पाऊस गेले नाही तेच ही विहीर कोरडी झालेली आहे. आणि अशा विहिरीमधून पाणी तर मिळणं दूरच आहे. मात्र आता इथल्या ग्रामस्थांना पाणी शोधण्यासाठी 4 ते 5 किलोमीटर जाऊन पाण्याचा शोध घ्यावा लागतो. त्यामध्ये उंच टेकडी असेल, हे सगळे प्रश्न येथे मांडण्यात येणार आहे. मात्र मी तुमच्याबरोबर समोर असतानाच माझ्यासमोर एका बाजूला ज्या महिला की त्यांची सकाळ आहे ती पाण्याच्या शोधासाठी धावली जाते. आणि अशा ठिकाणी मग नवी नवरी असेल किंवा वयस्कर म्हातारी असेल, कारण की ही पिढ्यानपिढ्या ही पाण्याची या गावाला समस्या आहे. त्यामध्ये आपण आज पेटरवाडी हे गाव चॉईस केलेलं आहे. ताई, मुख्यतः काय सांगेल की आज आम्ही बघितलं ह्या गावामध्ये पाण्याची समस्या, आम्ही तुमच्याकडे नक्की गावाला खरंच पाण्याची समस्या आहे का? हो आहे ना, पाणी नाही येत ना आमच्या वाडीत. का नाही येते पाणी, म्हणजे पाणी कारण काय? पाणी आहे पण ते नळवारे पाणी नाही सोडते बोलतात का काय माहिती, आम्हाला नाही माहिती ठेकेदारात काय झालं त्यांचं ते. कारण पाणी आहे आमच्या विहिरीला खूप आहे, पण ते लांब आहे. इथून किती किलोमीटर जावं लागतं? 4-5 किलोमीटर आहे. 4-5 किलोमीटर म्हणजे आता मी ही गाव सोडून ही टेकडी क्रॉस करावी लागते. टेकडी चढायला लागते. सकाळपासून तुम्हाला ही टेकडी सोडून 5 किलोमीटर जावं लागतं. आता ही जी गावाला लागून विहीर आहे हिचं पावसात पाणी आणायला लागते, 3 वेळा 4 वेळा आणायला लागते. दिवसातून किती वेळा पाणी आणायला लागतं? दिवसातून सकाळी 3 वेळा, एकदाच्या 2 वेळा असं पाणी आणायला जावं लागतं. 2 अंडर लोट ओके. घराला लागतो जाम. माणसाला, जनावराला पाणी 2 अंडं पाणी पुरत नाही. 3 ते 4 फेऱ्या पाणी आणायला. ओके. आता त्याच्यात तुम्ही घरातले एकच धावतो का कसं काय पाणी आणायला? ज्या बाया अजून जर बघितलं तर केंद्र सरकारने जी जल जीवन योजना पाण्याची आणली ती खऱ्या अर्थाने जी आदिवासी मागात असेल की त्या महिलांना घराबाहेर पडायला नको म्हणून ही जी योजना आहे दारापाशी आणण्यात आली. तुमच्या गावापर्यंत दारापर्यंत नळ आलेत? नळ आले पण पाणी नाही. नळ आलेत पण पाणी आलेलं नाही. पाणी नाही आलं. पाणी येण्याचं ना कारण असं म्हटलं जाते की ठेकेदाराला काय बिल नाही मिळालं म्हणून त्याला पाणी नाही आलं. मात्र पण ज्या समस्या आहेत त्या तुमच्या अजूनही आहेत. लग्नाला किती वर्ष झाली तुमच्या? 7 वर्ष झाली. तुमच्या 7 वर्ष झाली. तुमच्या 3 वर्ष. मावशी, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 50 वर्ष झाली. आज 50 वर्ष झाली आहेत. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की या गावामध्ये नवीन नवरी जरी आली तर तिला तर सांगितलं होतं की पाणी गावात आहे. तुम्हाला सांगितलं होतं का गावात पाणी? सांगितलं होतं, पण प्रत्यक्ष आलं तेव्हा गावात पाणी नव्हतं. सगळ्यांचं असंच होतं. लग्न जमल्यावर पाणी आहे, जवळ आहे, पाणी आलंय वाडीत, नळ आले पण पाणीच नाही. नळ दिलेत पण नळाला पाणी नाही. ओके. आता हे जे नळ आलंय तुमच्या इथे दारापर्यंत ते किती वर्ष झाली? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. ह्या 3 वर्षात एकही थेंब पाण्याचा नाही आलेला नाही. त्यांनी तात्पुरते सोडलं होतं पाणी त्यांचं बिल काढण्यापुरती, तर नंतर बंद केलं. त्यांचं बिल नाही झालं वाटतं, ते असंच काय तर त्यांचं झालं म्हणून त्यांनी बंद ठेवलं. ओके.
त्याच्यानंतर आता मी काय म्हणतोय की पुढारी आहे तुमच्या गावात याच्यासाठी पाठपुरावा केला गेला नाही का, किंवा गावातले नेते असतील किंवा गाव परिसरातले ग्रामपंचायतकडे आपण कधी मागणी केली का पाणी घेत नाही म्हणून? केली ना. मागणी केली आहे, पण ते किती किती महिने पुरवतील पाणी. केले पण ते काय आमचं असं ऐकलंच नाही का. तुम्ही सांगितलं ना आम्ही. पाणी नाही म्हणून गावाकडे म्हणजे कधी तक्रार घेऊन गेलेत का ग्रामपंचायतीवर? सांगितलं सांगितलं होतं, मग काय बोलले त्यांच्याकडनं, काय प्रतिक्रिया? तेव्हा ते बोलले ते ते टाकेवाल्यामध्ये ते घेतले ना त्या कॉन्टॅक्ट, हा. ते बोलले का त्यांचं काम अपूर्ण आहे असं बोलत होते. म्हणून पण पाणी आमचं काम झालेलं आहे म्हणजे, पण ते पाणी सोडायला पाहिजे. ओके, वारंवार तक्रार केली आहेत म्हणजे तरी येत नाही. अशी तुम्हाला काय वाटतं, पाणी आहे का तुम्हाला समस्या, का फक्त यांनाच आहे तुम्हाला? पाण्याची समस्या आहे, हा. तुम्ही यावर अगोदर आवाज कधी उठवलाय की नाही उठवला? उठवलाय ना. उठवलाय. प्रत्येक वेळी फक्त आवाज उठवल्यानंतर तुमचा तो आवाज दाबला गेला जातो, ते प्रत्यक्ष त्याचं काय होत नाही. एकच कारण आम्हाला ऐकायला मिळते, का ठेकेदाराचा बिल नाही दिलं. आम्ही किती जण सांगितलं, आम्ही म्हणजे असं माणसं येतात ना त्याला आम्ही बोलतो म्हणजे असं का आम्हाला पाणी द्या असं मी सांगतो आम्ही त्यांना. एकच कारण ते लगे फोन करतात ना, ते बोलतात मग ते बिल अपूर्ण आहे त्यांचं, लाईन बंद केली तेव्हा बोलतो बंद केली. आमची मुलं आहेत ते शिक्षणासाठी, ते आम्हाला पाणी भरायला लागली का आईला मदत करायला येतातच ना मुली, तेव्हा आम्हाला पाणी गावात झाले हे बांधले म्हणजे टाकी, पण त्याला पाणीच नाही, नळाला पण पाणी नाही. 2 वर्षे झाले ते चालूच नाही केले पाणी. एक वेळा उडवलेलं पाणी तेवढंच, आणि मग आता काय हेच भरायलाच लागतं ना पाणी. तेव्हा मग मुली पण येतात शिक्षण सोडून थोडा वेळ आईला मदत करायला. आमची मुलं आता मोठी झाली, एक ही पिढी तर गेली, आता पुढची पिढी तरी चांगली व्हायला पाहिजे, त्यांची तरी सुरक्षा व्हायला पाहिजे. तर सरकारला मी एकच विनंती करते की आम्हाला पाण्याची एवढी सोय झाली ना का मग चांगलं होईल. शहरात पाणी एक अर्धा तास नाही आला तरी किती भांडतात, आणि आम्हाला जंगलामध्ये पाणी आणायला लागतात. आवडा आम्हाला त्रास होतो ना. आम्ही बापी आलं किती सांगतो मिटिंग घ्या, पाण्यामुळं कुणीच घेत नाही. पाण्या पोरा बिरा घेऊन या लागतात. पाणी पकाचं शाती पाणी उतरायला लागतं आम्हाला, आणि आवडी दरड चढवायला लागतं. पाणी नाही, टाकी बांधली कधी पाणी येतं का त्याला टाकलं? नाही येत, नाही येत. किती वर्ष झाले ते पाणीला टाक बांधून? काही 2 वर्ष झाल्या किती. या विहीर आहे ती पावसाळा भरते आणि पाऊस गेल्यावर आटते. पाऊस गेला 2-4 दिवस झाला तर लगेच आटते, त्याला झिरा नाही ना. आणि नदीव ती पण येरी आटते, मग नदीव जायला लागते, लय लांब होत. म्हातारी झालो तरी पाणी नाही जवळ, लांब त्रास होतो ना आणायला. किती लांब आहे अंतर? लय लांब ती वाडी दिसते तिकडे, ती वाडी तिकडे 4-5 किलोमीटर आहे. पेटरवाडीसह बांगरवाडी असतील, अशा 12 वाड्या आहेत. या 12 वाड्यांना जोडलं तर या 12 वाड्यांमध्ये पाण्याची समस्या आहे. मात्र आदिवासी भाग असल्यामुळे ही लोक आहेत हे फक्त केवळ ग्रामपंचायतच्या प्रशासनाकडे जातात. मात्र प्रशासनाकडनं त्यांना कायम सांगितलं जातं की ठेकेदाराचं बिल मिळालं नाही म्हणून. मात्र आदिवासी बांधव आजही या दडपणाखाली आहे, तो कोणावर आवाज उठवत नाही. मात्र आज आम्ही प्रसारमाध्यम म्हणून आम्ही त्यांच्या समोर आलेलो, मात्र त्यांना देखील त्या समस्या मांडण्यासाठी अडचणी येत आहेत. अशाच ज्या आजी आहेत माझ्यासमोर, आजींचं वय मला असं वाटतं 60-65च्या आसपास असेल. लग्न झाल्याच्या नंतर त्यांची म्हणजे ते देखील आम्हाला सांगतात की माझ्या पिढीच्या अगोदर देखील या गावाला पाण्याची समस्या होती. हीच पाण्याची समस्या आहे. आजी, तुमच्या अगोदरपासून ह्या गावाला पाण्याची समस्या आहे का? आहे का? रात्री बेरात्री पाणी आणावं लागतं का कसं? ना पहिली रात्रीची आहे. पहिल्या रात्रीचे आणि आता आता नाही तेवढे रात्री बित्रीचे असं, आता पण लांब जा नदी व हिरी व. ओके. मग आता तुम्ही जाता का सुनबाईला पाठवता का? मुली सुनबाई जाते आणि मला स्वतः जायला लागत ना, एवढा तरी एक अंडा घेऊन. एक अंडा घेऊन. मग आता मला सांगा तिथे परिस्थिती काय असते? आता एवढं लांब जातात, तुम्हाला विंचू विंचू किंवा साप अशी भीती आहे का? त्यावर आता बोला. आता रात्रीचे नाही जाती, पण दुपारच्या जात होतो संध्याकाळी.
पण काहीतरी इंचू काय काटा काही दगडी कुडी आयातच दरड चढायला लागते ते आयातच ना बरं. तेवढे लांब जायला गावाला नदी आहे काही? आहे ना नदी किती 12 महिने वाहते का कसं नदी असं ते चालूच चालू असते का? मग ती नंतर आटते का? आटते ना फार पाऊस पडायला शेवटपर्यंत आटते. मग तुम्ही तेव्हा मग नदीवर पाणी काढत असं कसं का डवरा खोदणं डवरा खोदून का काढावं लागतं का? आणि मग असं याने काढायला लागतं टोपशीने. टोपशीने भरायचं. मग ही आता मला सांगा पावसाळ्यात फक्त तुम्हाला ही विहीर हे हीच विहीर आहे पावसाळ्यात पावसाळ्यात आणि त्याच्यानंतर मग पावसाळा गेला तर लगेच तुम्हाला लांब पाण्यासाठी लांब जावं लागतं. तिकडे जावं लागतं नाही तर मग शेवट परत नदीवर जावं लागतं हा. नदीवर जावं लागतं. हा. तर हे होते पेटरवाडीतील ग्रामस्थ महिला खास करून. आत्ताच आपण बघतो दुपारची ऊन आहे, विहिरीवर आलं, विहिरीवर पाणी नाही आहे. मात्र ह्याच पर्याय म्हणून आपण जर बघितलं तर इथून 4 ते 5 किलोमीटर साधारणतः त्या अंतरावर आपल्याला जायला लागतं. यामध्ये तरी जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणात झाडे असतील, डोंगर असेल, हा डोंगर चढून ह्या महिलांना पाणी आणावं जावं लागतं. मुख्यतः जर बघितलं तर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जलजीवन ही मिशन पाणी योजना ही हर घर हर नळ अशी ही योजना राबवण्यात आली होती. कर्जत तालुक्यात अशा 100हून अशा योजना असतील. त्या योजना मात्र कितपत घरापर्यंत पाणी पोहोचलं हा एक मुद्दा असेलच. मात्र पेटरवाडीत तरी आज आपण कर्जत प्रेस क्लबच्या या माध्यमातून आज बघितलं तर पेटरवाडीमध्ये केवळ घराच्या दारापर्यंत नळ येऊन पोचलेले आहेत, मात्र प्रत्यक्षात ज्या नळाला पाणी आलेलं नाही आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन याची दखल घेऊन या महिलांना किंवा यांची पायपीट थांबेल का हा प्रश्न येथे उपस्थित राहत आहे.